नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ चालू घडामोडीवर आधारित आहे आणि त्यामध्ये मी खूप महत्त्वाचे प्रश्न हे कव्हर केले आहेत आणि हे प्रश्न तुम्हाला जिल्हा परिषद भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, जिल्हा न्यायालय भरती, दारूबंदी पोलीस भरती आणि महाराष्ट्रातील इतर सर्व सरकारी परीक्षाकरिता हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि हे 100% येण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर आपण सुरुवात करूया। अयोध्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराची उंची ही किती फूट आहे? अयोध्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराची उंची ही किती फूट आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 161 फूट एवढी अयोध्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराची उंची ही आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराचे एकूण निर्माण क्षेत्र हे किती चौरस फूट आहे? अयोध्यामध्ये होत असलेल्या राम मंदिराचे एकूण निर्माण क्षेत्र हे किती चौरस फूट आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे 57,400 चौरस फूट एवढे अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराचे एकूण निर्माण क्षेत्र हे आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराची लांबी किती फूट आहे? अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराची लांबी किती फूट आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 360 फूट एवढी अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिराची लांबी ही आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणाच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले? कोणाच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे नुकतेच अनावरण करण्यात आले? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे नुकतेच प्रकाशनीय करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? महाराष्ट्राचा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे तिसरा क्रमांक हा भारतामध्ये महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने लागतो। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील कोणता तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे? महाराष्ट्रात कोणता तालुका आहे जो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे चिखलदरा हा तालुका महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणावरून 14,000 कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले? महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणाहून 14,000 कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे शिर्डी या ठिकाणावरून 14,000 कोटींच्या प्रकल्पाचे लोकार्पण हे महाराष्ट्र राज्यातून करण्यात आले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यात किती गावात नमोग्राम सचिवालय बांधले जाणार आहे? महाराष्ट्र राज्यात किती गावात नमोग्राम सचिवालय बांधले जाणार आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे 73 एवढे नमोग्राम सचिवालय हे बांधले जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन, युगांडा देशात होणाऱ्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? युगांडा देशात होणाऱ्या अलिप्तवादी चळवळ परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व हे कोण करणार आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे एस जयशंकर हे भारताचे प्रतिनिधित्व हे करणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, मृत्यूनंतर अवयव दान करणारे कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे? मृत्यूनंतर अवयव दान करणारे कोणते राज्य आहे ते देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे राजस्थान हे राज्य आहे जे मृत्यूनंतर अवयव दान करण्यात सर्वात प्रथम राज्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सुरू होत आहे? 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सुरू होणार आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे
दक्षिण आफ्रिका या देशामध्ये 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 या सुरू होत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. आसाम राज्यात सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार 2023-24 साठी कोणाला जाहीर झाला आहे? आसाम राज्यात सर्वोत्तम पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार हा 2023 आणि 24 साठी कोणाला जाहीर झाला आहे? त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे रंजन गोगोई यांना आसामचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव पुरस्कार हा 2023-24 हा जाहीर झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जल्लीकट्टू ही बैलाची झुंज कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत असते? जल्लीकट्टू ही बैलाची झुंज कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येत असते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे तमिळनाडू या राज्यामध्ये जल्लीकट्टू ही बैलाची झुंज आयोजित करण्यात येत असते. नेक्स्ट क्वेश्चन. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे इंडोनेशिया या देशात टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा ह्या आयोजित करण्यात आल्या होत्या. नेक्स्ट क्वेश्चन. पहिल्या द बीच गेम्स स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत? पहिल्या द बीच गेम्स स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 14 पदके हे पहिल्या द बीच गेम्स स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याने 14 पदके हे जिंकली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे? जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ हा कितव्या स्थानावर आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 102. तर 102व्या स्थानावर जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ हा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे यजमान पद हे कोणत्या देशाकडे आहे? अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे यजमान पद हे कोणत्या देशाकडे आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे युगांडा या देशाकडे अलिप्त चळवळीच्या 2024च्या शिखर परिषदेचे यजमान पद हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांक आहे? महाराष्ट्र राज्यातील पुणे या शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांक आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे 10वा क्रमांक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे 80वा क्रमांक जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024च्या यादीत भारत देशाचा क्रमांक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी कोणाची निवड ही करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे रघुराम अय्यर यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना कितव्यांदा संसद रत्न हा जाहीर झाला आहे? खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना कितव्यांदा संसद रत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे तिसऱ्यांदा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना संसद रत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणाहून झाले आहे? 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणाहून झाले आहे? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन झाले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अमेरिका देश किती वर्षानंतर चंद्रयान मोहीम राबवत आहे? अमेरिका हा देश किती वर्षानंतर चंद्रयान मोहीम हा राबवत आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे 50 वर्षानंतर अमेरिका हा देश चंद्रयान मोहीम हा राबवत आहे.
नेक्स्ट क्वेश्चन, शेख हसीना या बांगलादेशच्या कितव्या पंतप्रधान होणार आहेत? शेख हसीना या बांगलादेशच्या कितव्या पंतप्रधान होणार आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ते म्हणजे 5व्यांदा शेख हसीना ह्या बांगलादेशच्या पंतप्रधान होणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती ही करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर नितीन करीर यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती ही करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरू केली जाणार आहेत? महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे हे सुरू केले जाणार आहेत? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 100 कौशल्य विकास केंद्रे हे महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयात सुरू करण्यात येणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे? तर याचं उत्तर होईल दुसरा. तर मित्रांनो, भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यात पुष्कर मेळावा आयोजित करण्यात आला होता? कोणत्या राज्यात पुष्कर मेळावा हा आयोजित करण्यात आला होता? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये पुष्कर मेळावा हा आयोजित करण्यात आला होता. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन साजरा केला जातो? कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे 25 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय नौसेनेच्या वतीने यावर्षीचा नौसेना दिन कुठे साजरा करण्यात येणार आहे? भारतीय नौसेनेच्या वतीने यावर्षीचा नौसेना दिन कुठे साजरा करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणी भारतीय नौसेनेच्या वतीने यावर्षीचा नौसेना दिन हा साजरा करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा महिला विभागात कोणता संघ विजेता ठरला आहे? महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महिला विभागात कोणता संघ हा विजेता ठरला आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, ते म्हणजे ठाणे. नेक्स्ट क्वेश्चन, भारत आणि ऑस्ट्रेलिया परराष्ट्र मंत्री स्तरीय बैठक कोठे पार पडली? भारत आणि ऑस्ट्रेलिया परराष्ट्र मंत्री स्तरीय बैठक कोठे पार पडली? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे नवी दिल्ली इथे भारत आणि ऑस्ट्रेलिया परराष्ट्र मंत्री स्तरीय बैठक ही पार पडली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.